विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. दिल्लीमधील संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर राहुल गांधींचा ठिय्या. पॅलेट गन प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. गुन्हा दाखल होईपर्यंत हटणार नाही, राहुल गांधी ठाम. राहुल गांधींसोबत लाठीचार्जमध्ये जखमी झालेले विद्यार्थी प्रियांका गांधी ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी. पोलिसांकडून राहुल गांधींची समजूत काढण्याचा प्रयत्न. राजस्थानच्या जयपूरमध्ये सीजेपीच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण. रामपुरातील ग्रामस्थांकडून सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका यांना मारहाण. तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्याचा प्रकार. सरकारचं अपयश दाखवलं की भाजपचे गुंडे हल्ले करतात. आगामी निवडणुकीत भाजपची गुंडागर्दी संपवणार. आशुतोष रांकांवरील हल्ल्यानंतर अभिजित दिपके आक्रमक. राहुल गांधींच्या स्वागतासाठी पुण्यामध्ये रोहित पवारांचे बॅनर. राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांपासून रोहित पवार दूर राहत असल्याची चर्चा. पुण्यात भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीमधला वाद चिघेला. राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टिंगरेंचाही विकास निधी शून्यावर. चंद्रकांत पाटलांच्या कामाचं ऑडिट करण्याचा अमोल बालवडकर आणि टिंगरे यांचा प्रस्ताव. निधीच्या वादावरून पुणे पालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा ठिय्या. संविधानाची प्रत हाती घेऊन नगरसेवकांच्या जोरदार घोषणा. राजकीय सूडबुद्धीने अन्याय केल्याचा आरोप. भाजपकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांची सुनेत्रा पवारांकडे तक्रार. बालवडकरांची वर्तणूक अहंकारी. भाजपकडून नाराजी व्यक्त. तर सुनेत्रा पवारांना पत्र लिहिण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही, बालवडकर यांची टीका. श्वेता तिवारीला राज ठाकरेंचे समर्थक बनवणाऱ्यांकडून शिवीगाळ. मराठी माणूस असण्याचा काही अर्थ उरलाय का? ट्रोलिंगमुळे संतापलेल्या श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना सवाल. पुण्यामध्ये निकृष्ट आहाराची तक्रार करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचं निलंबन अखेर मागे. TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाकडून दखल. झेडपी अधिकाऱ्यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला होता. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयावर जयंत पाटील, राजू शेट्टी, सतेज पाटलांचा मोर्चा. सरकारने स्वतःसाठी शक्तीपीठाचा घाट घातला. शक्तीपीठ रद्द झालंच पाहिजे, महाविकास आघाडी आक्रमक. विलासगुले हत्या प्रकरणी बीडमध्ये विराट मोर्चा. बजरंग सोनावणेंच्या मुलावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी. सोनावणेंच्या मुलाचा हत्येशी संबंध असल्याचा आरोप. बीडमध्ये घुले कुटुंबानं गुणरत्न सदावर्तींच्या हस्ते तात्पुरतं उपोषण सोडलं. 8 दिवसांमध्ये कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा. डोंगरावरून उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई वडिलांचाही मृत्यू. छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव भागातील घटना. मुलाच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजरोसपणे सुट्या खाद्यतेलाची विक्री सुरू. जना मोंढा परिसरात एफडीएच्या निर्बंधांना हरताळ. 170 रुपये किलो दराने सुट्या तेलाची विक्री सुरू. एफडीएच्या कारवाईकडे लक्ष. नाशिकमध्ये रस्त्याला 10 फूट मोठं भगदाड. खडी वाहतूक करणारा डंपर अडकला. आनंदवली नवशा गणपती रोडवरील प्रकार. रस्ते कामावर सवाल उपस्थित. मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा. ठाणे स्थानक परिसरामध्ये आरटीओची रिक्षा चालकांवर कारवाई. राज्यामध्ये 1268 रिक्षा चालकांना नोटीस. दरम्यान 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीमध्ये 2 रुपयांनी भाडेवाढ होणार. राज्यामध्ये पुढील 4 आठवडे पाऊस घटणार. पावसाच्या दांडीमुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. उकाडा आणखी वाढणार. राज्यातील 22 धरणं अद्यापही कोरडी. धरणांमधील एकूण पाणीसाठा 80%वर. मात्र विभागनिहाय पाणीसाठ्यामध्ये तफावत. मराठवाड्यावर पाणी टंचाईचं सावट. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.